इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इकडे? मी तुम्हाला अटक करायला आलो. एकतर हा रोहित माझ्यासाठी आधीच एक कटकट होऊन बसला होता आणि वरतून आता ही मेघना. जोपर्यंत खरा गुन्हेगार सापडत नाही तुम्हाला याच पोलीस कस्टडीत ठेवलं जाईल. पाहतो आता तुम्ही तुमचा गुन्हा कबूल कसा नाही करत आहे. तुला रोहितला भेटायचा प्रयत्न तर करायलाच हवा, आणि हेही शक्य आहे की रोहितच्या जवळ पोहोचून रोहितला संपवण्याची संधी पण मिळू शकते. आय एम क्वाईट शुअर रोहित फार लवकर परत येईल हॉस्पिटलमधून आणि एकदम ठीकठाक. पप्पा, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही हात वगैरे धुवून घ्या. नाही बेटा नको, तुमच्या मला भूक नाहीये. पप्पा थोडंसं खाऊन घ्या ना. सांगितलं ना मला भूक नाहीये. काकी सांगा ना यांना. भाऊजी, रोहितची तब्येत हळूहळू ठीक होते ना? हो बरोबरच आहे. डॉक्टरांचं म्हणणं तर हेच आहे की ही इज ऑन द रोड ऑफ रिकव्हरी. त्याच्या ज्या जखमा आहेत त्या हळूहळू भरत आहेत. आशा तर हीच आहे की तो लवकरच शुद्धीवर येईल आणि बाकी ईश्वराच्या हाती. गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. अशा वेळी आलो त्याबद्दल माफी मागतो मी, पण माझं येणं फार जरुरीचं बोला काय विशेष? काही हरकत नाही. मेघनाने काही कबुली दिली? नाही मॅडम. तिने तर हाच घोषा लावलाय की तिने रोहितला मारायचा प्रयत्न केलेला नाही. सत्य वदवून घेणं तर पोलिसांचं काम आहे, आणि वदवून घेतल्यावर काय खरं आहे काय खोटं आहे हे ठरवणं पण तुमचंच काम आहे. तीच गोष्ट तर जाणून घ्यायला इथे असं आलो आहे मी. त्या रात्री मंदिरात जायच्या आधी काय रोहित घरी आले होते? इन्स्पेक्टर साहेब, त्या दिवशी रितिकाचा ओटी भरण्याचा विधी होता. पूजा झाल्यानंतर रोहित पंडितजींना घरी सोडायला गेला होता. म्हणजे रोहित परत आलाच नाही आणि तुम्ही लोक मंदिरात गेला होतात? हो, रोहित परत नव्हता आला, पण तुम्हाला विचारायचं काय? मी केवळ हेच विचारतोय की रोहित काय घरी परत आले होते? इन्स्पेक्टर साहेब, आम्ही पोलिसांकडे स्टेटमेंट दिलं होतं की रोहितचा मोबाईल इथे सोफ्याखाली मिळाला होता. जर त्याचा मोबाईल घरी होता तर हे सरळ आहे की रोहित घरीच आला असणार. मग ते किती वाजता आले होते आणि किती वाजता गेले? हे पहा, हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय कारण की मला असं वाटतंय की ही केस कल्प्रिट तिला गुंतागुंतीची बनवायच्या प्रयत्नात आहे. नाही इन्स्पेक्टर, त्यावेळी घरी केवळ काकी होती. दुसरं कोणी नव्हतं जे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल. तर त्यावेळी आपण घरी एकट्याच होतात? हा, होते. काय की सगळे मंदिरात गेले होते ना, तर मी माझ्या खोलीत होते. मग रोहित घरी किती वाजता आले होते? मला तर ठाऊक नाही की रोहित घरी परतला होता की नाही, कारण की मी तर माझ्या खोलीत होते ना. मी पण काय करणार,
मी पण दिवसभराची थकलेली होते आणि तसंही सूर्य त्याच्या कोणा मित्राला भेटायला गेला होता. तेव्हा जसं निघून गेला ना तेव्हा मी पण माझ्या खोलीत निघून गेले. इन्स्पेक्टर, मला हे कळत नाहीये की तुम्ही नक्की काय जाणून घ्यायचा प्रयत्न करताय. मी रोहित यांच्या मोबाईल नंबर्सची डिटेल्स काढलेली आहेत. त्यांना काल रात्री 10 वाजल्यानंतर ना कुणाचा फोन आलाय आणि नाही त्यांचं कोणाशी बोलणं झालेलं आहे. ओ हो सर, मी मोबाईलचे डिटेल्स काढल्यानंतर घरच्या नंबर्सचे पण डिटेल्स काढले आहेत सर. म्हणजे आम्हाला हे कळू शकेल की रोहितना बाहेर बोलवण्यासाठी कोणी घराच्या नंबरवर फोन केला होता का. पण काल रात्री संध्याकाळनंतर ना या घरच्या नंबरवर कोणाचा फोन आलाय नाही त्यांचं कोणाशी बोलणं झालंय. आता प्रश्न असा उभा राहतो की जर रोहितने कुणाला फोन नव्हता केला आणि कुणाचाही फोन रोहितना नाही आला तर शेवटी रोहित घरातून निघेलच का. रोहित इथून इतक्या दूर त्या रोडवर काय करायला गेले होते. त्याहूनही मोठी गोष्ट ही आहे की रोहित त्यांचा फोन घरीच ठेवून गेले होते. जर ते त्यांचा मोबाईल फोन घेऊन गेले असते तर मानू शकलो असतो की कोणीतरी त्यांना तिथे फोन करून बोलावलं असेल. इन्स्पेक्टर साहेब, रोहित स्वतःचा मोबाईल कुठेही ठेवून कधीच जात नसे. त्याचा सेलफोन नेहमीच त्याच्या सोबत असायचा. ओ, तर मग काल कसे ते ठेवून निघून गेले. ते विसरले होते काय त्यांचा मोबाईल घरीच ठेवून जाणं याच्या मागे काही कोणती वेगळी गोष्ट असू शकते. त्यांचा मोबाईल घरीच ठेवून जाणं याच्या मागे काही कोणती वेगळी गोष्ट असू शकते. या सगळ्या प्रश्नांनी या केसला आणखीनच गुंतागुंतीचं करून ठेवलंय. आशा करू की रोहितजींना शुद्ध यावी, मग आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. जर या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळाली तर मला प्लीज कळवा. शुअर. गुड नाईट मॅम. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. रोहितच्या तब्येतीत सुधारणा होते सूर्या. मला वाटतंय 1-2 दिवसामध्ये तो शुद्धीवर पण येईल. जर रोहित शुद्धीवर आला तर माझी पार वाट लागेल ताई. मी तर आतुरतेने त्याच्या मरणाची वाट पाहतोय. खरंच जर एक संधी मला मिळाली असती तर मी त्याच्या श्वासांची माळ अगदी कायमची तोडून टाकली असती. सूर्या, कसला विचार करतोयस? मी हा विचार करत होतो ताई की भगवंताचे लाख लाख आशीर्वाद आहेत की आपल्या रोहितला शुद्ध येते. बस मी आता त्या दिवसाची वाट पाहतोय की मी त्याच्या समोर बसून त्याच्याशी गप्पा मारू शकेन. सूर्या, भगवंताने ठरवलं तर तो दिवस फारच लवकर येईल बघ. हो, पण ताई असं काही तर नाहीये ना की भाऊ आपलं मन राखण्यासाठी असं सांगत आहेत की रोहित लवकरच शुद्धीवर येईल. नाही सूर्या, भाऊ कधीच खोटं नाही बोलत. हे तर मी जाणतो, पण एक काम कर ना ताई, तू एक वार तरी देखील पर्सनली डॉक्टरांशी जाऊन बोलून घे ना की रोहितला कधी शुद्ध येईल. मी पण हाच विचार करत होते की एक वार जाऊन डॉक्टरांशी बोलायला हवं. हो. मी आलेच जरा जाऊन. मी बस एका मिनिटात येतो. कोणाला आज जाऊन देऊ नकोस. ठीक आहे. मी आज जाऊन पेशंटला भेटू शकतो? नाही, तुम्ही आत नाही जाऊ शकत. अरे पण तुम्ही लोक आम्हा लोकांना इतक्या दिवसांपासून पाहत आहात की सगळं घरच इथे आहे. मी पेशंटचा काका आहे. जाऊन भेटून द्या ना. जस्टिस आदित्य प्रताप सिंग यांचा लहान भाऊ आहे मी, सूर्य प्रताप सिंग. समजलं? आणि तुमच्या कलेक्टर मॅडम आहेत ना, ती माझी पुतणी आहे. आम्हाला वरून ऑर्डर आहे की कोणाला आत जाऊन द्यायचं नाही. बोलून घेता का तुम्ही? आता त्यांना मी फोन लावतो. नाही साहेब, मी कलेक्टर मॅडमची कसं काय बोलू शकतो? नाही बोलून घ्या ना. ठीक आहे, तुम्ही आज जा, पण जरा लवकर परत या. एक्सक्यूज मी,
कुठं जाताय तुम्ही? समजावा यांना. आता यांना वेगळं समजावावं लागेल. नाही, तुम्ही आत नाही जाऊ शकत. आत नाही जाऊ शकत काय? आता मला कायदा शिकवणार तुम्ही? मला कायदा सांगणार? ती माझी पुतणी आहे जी कलेक्टर मॅडम आहे तुमची. लावू फोन. मी जाणतोय साहेब, ESP मॅडमची ऑर्डर आहे आणि कलेक्टर मॅडमनी पण सांगितलंय की कसलाही गलथानपणा होता कामा नये आणि त्यांच्या परवानगीशिवाय मी तुम्हाला आत नाही जाऊ देणार. तुम्ही आत नाही जाऊ शकत. हो सर बिलकुल. हो सर, सरकारकडून जो गरीब शेतकऱ्यांसाठी फंड येणार होता तो आलेला आहे. नाही सर, ते कामाचं वर्कलोड इतकं जास्त होतं की मी डिस्ट्रीब्यूट नाही करू शकले. नाही सर, आपला काहीतरी गैरसमज होतोय सर. मी स्वतःच हा नियम बनवलाय सर की सरकारतर्फे ज्या काही योजना बनवल्या जातात गरीब शेतकऱ्यांसाठी, जो फंड येतो तो त्यांनाच मिळायला हवा. हे जे मधले ब्लॅक मार्केटिंग वाले आहेत ना, त्यांना बिलकुलही फायदा मिळता कामा नाही सर. जी सर, पण ॲक्च्युली माझ्या फॅमिलीमध्ये काही घटना घडल्या होत्या की मी लक्ष नाही देऊ शकले. नाही सर, मी तुम्हाला प्रॉमिस देते, वचन देते की उद्याच्या उद्या हा फंड डिस्ट्रीब्यूट केला जाईल. बिलकुल सर. थँक्यू सर. हो. मानस, कोणाचा फोन होता? अरे सरकारच्याकडून काही सुविधा मिळतात, फंड्स मिळतात गरीब शेतकऱ्यांसाठी, तुला तर माहीतच आहे. त्याच गरीब शेतकऱ्यांमध्ये डिस्ट्रीब्युशन करणं ही माझी जबाबदारी आणि यावरही नजर ठेवायची की मध्ये कोणी गैरफायदा नाही घेत. पण मानस, मागच्या काही दिवसात इतकं काम होतं की मी करूच शकले नाही. रिलॅक्स, बस, सिट डाऊन. हे पहा, कामाच्या बाबतीत इतकी काळजी करायची नसते, ओके? पण जर मी नाही केलं तर कोण करणार? ही माझी जबाबदारी आहे ना. मला वाटतं मी आताच्या आता ऑफिस. अरे आर यू क्रेझी? या वेळेला ऑफिसला जाणार तू? मग काय करू मानस? मला कामं उद्याच्या उद्या पूर्ण करायची आहेत, हाता वेगळी करायची आहेत, बऱ्याच फायली पडल्या आहेत रे. ओके, जस्ट रिलॅक्स. ट्राय टू अंडरस्टँड. उद्या सकाळी ऑफिसला लवकर निघून जा, ओके? हे बघ, हे सगळं तुझ्यामुळे नाही झालंय. तू यासाठी जबाबदार नाहीयेस, ओके? हे घे, दूध पी. दूध? आणि झोपून जा. कम ऑन. मानस, तुला ठाऊक आहे ना, मी माझ्या जबाबदाऱ्यांना नाही घाबरत. पण रोहितच्या ह्या घटनेने मला आतून उद्ध्वस्त केलंय. समजतच नाहीये की काय करू. डू यू नो व्हॉट आय फील? आता वेळ आलीये की तुला मॅटर्निटी लीव्ह घ्यायला हवी. यस रितिका, तुला आरामाची गरज आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला पुढे अनेक संध्या मिळतील. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर तू ड्युटी जॉईन करशील ना, तेव्हा देखील करण्यासाठी बरंच काही असेल. बट नॉट नाव रितिका. नाव यू नीड रेस्ट. रितिका, इतका काय विचार करतेस तू? हे पहा, प्रशासनाकडून सुट्टी निर्धारित आहे आणि ही मॅटर्निटी लीव्ह अशासाठी दिली जाते की प्रेग्नन्सीच्या अवस्थेमध्ये स्त्रीला आराम करायला हवा. शारीरिक आणि मानसिकरित्या तिला स्वस्थता हवी, शांती हवी, आराम हवा. प्लीज रितिका, माझ्यासाठी, आपल्या होणाऱ्या बाळासाठी ही लीव्ह घे तू प्लीज. ठीक आहे, जर तू म्हणत असशील तर मी उद्या जाऊन लीव्हसाठी ॲप्लिकेशन देऊन येईन. खुश? सगळं ठीक होईल. रितिकाने मला जाणून बुजून अटकेत टाकलंय. या जिल्ह्याची कलेक्टर आहे ना ती म्हणून. पण त्या सूर्याने आणि स्नेहाने तिला रोखायला हवं होतं ना. किंवा असं तर नसेल ना की स्वतःला वाचवण्यासाठी सूर्या आणि स्नेहानेच ही खेळी खेळली असेल.
सगळा आरोप माझ्या माथी मारायचा खेळ, कारण की ही रितिका पण मला तिची दुश्मन समजत आलीये. आता तुला माझी आठवण आली. बरं झालं तू इथे आलास. मला यावं लागलं मेघना. मी तुला हे समजवण्यासाठी आलोय की स्नेहाने तुला वाचवण्यासाठी फोन केला होता आणि तू तिला उलट धमक्या देतेस. मी तिला धमक्या नव्हत्या दिल्या. मी तिला खरं काय ते सांगितलं होतं की माझ्यावर जर कोणतीही आफत आली तर तुम्ही दोघं देखील फसणार. तुझा डोका फिरलाय, तुला वेळ लागलाय. एक गोष्ट लक्षात ठेव मेघना, तुला हे रहस्य ठाऊक की ही गोष्ट खरी आहे, पण जर हे रहस्य कधी तुझ्या तोंडून वदलं गेलं तर मग माझं तोंड तर तोपर्यंत बंद असेल जोपर्यंत मला ही आशा वाटते की तुम्ही मला वाचवाल. भले काही करून तुम्ही मला इथून काहीही करून सोडवाच. एक गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्या सूर्या, तुमच्या गुन्ह्यांसाठी मी माझी कुर्बानी कधीच नाही जाऊ देणार. कधीच नाही जाऊ देणार. असं कधी नाही होणार की गुन्हा तुम्ही करायचा आणि फासावर मी चढायचं. तुझी सुटका होईल. तू काहीच केलेलं नाहीयेस, घाबरू नकोस. सुटका तर आतापर्यंत झाली देखील असती, पण मी इथे अशासाठी सडत राहिले कारण की हा मामला कलेक्टरच्या भावाच्या ऍक्सिडेंटशी जोडलेला आहे. शिवाय पोलिसांची काम करण्याची पद्धत पण मी चांगलीच जाणू नये. शिवाय खरा गुन्हेगार नाही मिळाला तर असं न हो की पोलीस मलाच बळीचा बकरा बनवतील. पोलिसांना पण आपली इज्जत वाचवायची आहे ना. शेवटी कलेक्टरच्या भावाचा मामला आहे, म्हणून मला वाचवायचे प्रयत्न तुम्हीच करा म्हणतेय. मला इथून सोडवावंच लागेल, नाहीतर सगळा मामला उघड करायला वेळ नाही लागणार. ही गोष्ट तू लक्षात ठेव सूर्या. मला तुम्हाला केवळ हे विचारायचं आहे की अखेरीस हे सगळं तुम्ही केलंच का? अखेरीस तुमची आमच्या खानदानाशी काय दुश्मनी होती? रोहितच्या बरोबर काय दुश्मनी होती तुमची? आणि जर तुम्ही हे नाही केलंय तर मग तो कोण आहे? तो कोण आहे ज्याने रोहितला या अवस्थेत पोहोचवलंय? याचा छडा लावणं जरुरी आहे. पण या गोष्टीचा छडा तर पोलिसांनाच लावावा लागेल ना. आणि मी स्वतः सुद्धा हेच म्हणते की खऱ्या गुन्हेगाराचा चेहरा समोर यावा, म्हणजे पोलिसांच्या लक्षात येईल की ह्याच्या मागे माझा कोणताच हात नाहीये. तू आतापर्यंत हेच म्हणत आलीयस की तुझा काही हात नाहीये. तुझ्या या जबानीचा तपास केला जातोय. जर तू निरपराध असशील तर तुझी सुटका केली जाईल. इन्स्पेक्टर साहेब, या निरपराध आहेत, यांना सोडून द्या. पण इन्स्पेक्टर, सर्वात जास्त गरजेचं या गोष्टीचा छडा लावणं आहे की तो कोण आहे जो आमच्याशी हा खेळ खेळतोय, जो आम्हा लोकांच्या आयुष्याची तबाही आणि बर्बादी करू इच्छितोय. तो कोण आहे जो आमच्या आयुष्यामध्ये विष घालवतोय? या गोष्टीचा छडा लावणं फार गरजेचं आहे. मी निघतो मेघना, तू घाबरू नकोस. जे मी तुला सांगितलंय त्यावर विचार कर. निघतो इन्स्पेक्टर. काय झालंय सूर्या? रोहितच्या तब्येतमध्ये सुधारणा आली आहे का?
त्याची तब्येत तर सुधारत चालली आहे. वाटतंय मृत्यूपासून आता दूर आहे तो. तसं मी मेघनाला भेटायला गेलो होतो, म्हणजे मी तिला समजावू शकेन की तिने आपलं नाव सांगू नये. पण ठाऊक ती काय म्हणाली? तिने मला धमकी दिली की जर मी तिला पोलिसांपासून नाही सोडवलं तर मग ती आपल्या सगळ्यांची नावं तिच्या मुखाने सांगेल आणि आपण सगळे जेलच्या गजाआड असू. कोणी सांगितलं होतं तुला तिला फोन करायला? आधीच आपल्या पुढे अडचणी कमी आहेत. तुला ठाऊक आहे ही मेघना फार मोठं संकट बनून आपल्या डोक्यावर नाचतीये. चूक तर तुझी पण आहे सूर्या, की रोहित जिवंत वाचला. जर तो हॉस्पिटलला नसता पोहोचला तर मी काळजीपोटी मेघनाला का फोन केला असता? तू याला माझी चूक म्हणतेस काय? तुला नाही वाटत की हा नशिबाचा खेळ आहे? मला वाटलं होतं की हा ऍक्सिडेंटचा मामला आहे, असा तसा दबला जाईल. या मोठ्या देशात हजारो लाखो ऍक्सिडेंट केसेस होतात, काही चौकशी नाही होत. पण हा ऍक्सिडेंट केवळ एक छोटा मोठा ऍक्सिडेंट नाहीये, त्याच्या मागे एक कलेक्टरचं पद जोडलं गेलंय. म्हणून मला ठाऊक आहे की पोलीस या मामल्यामध्ये कसलीही बेपरवाही नाही करणार. याचा अर्थ हा आहे की पोलीस सत्य काय ते शोधून काढतील. काही नाही सांगू शकत, काहीही होऊ शकतं. आपल्याला फार सावधपणे काम करावं लागेल, नाहीतर सगळं उलटपुलट होऊन जाईल. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे जीवन सार रे, पतीचे प्रेम रे जीवन सार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र.